जेवलीस का? बाबूने खाना खाया? सॉरी तासभर झाला. प्रेझेंटेशन रेडी आहे का तुमचं? नाही. तासाभरात तुला प्रेझेंटेशन रेडी पाहिजे or else you will get fired. अरे ते शुर आहे बाबा. ते शुर आहे. अरे काय आहे बाईचा तोडा? काय दिवस आले की आता बाईचा आपल्याला एवढा ऐकून घ्यायला लागतंय. हॅलो, 15 वर्षांचा अनुभव आहे मला. MBA ची डिग्री घेऊन बसलीये. रक्ताचं पाणी केलं तेव्हा कुठे ही पदवी मिळाली आहे. आणि तू रे, शिवरायांचे भक्त घडवताना स्वतःला त्यांना कुणी घडवलं हेही विसरला. त्याही एक स्त्री होत्या ज्यांच्या कर्तबगारीमुळे आज मी तुम्ही आणि आपण सर्व इथे उभे आहोत. सॉरी मॅडम, आम्ही आमची मुळच विसरत होतो. आमच्या शिवरायांना ज्यांनी घडवलं त्या सुद्धा एक स्त्री होत्या. स्त्रियांपेक्षा पुरुष किंवा पुरुष स्त्रियांपेक्षा कमी नसतात. माफ करा मॅडम. इतिहास सांगतो आपला स्त्रीने शत्रू तुडवला. राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला. राजमातांनी छत्रपती घडवला. तारा राणींनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब लढवला. स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे संस्कृती, घराचं घरपण. स्त्री म्हणजे नाविन्याचा वारसा. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुद्रा. भाग दुसरा, स्त्री शिक्षणाची जननी. काय बाई, काही दिवस झाले हा ज्योतिबा तलावात आपल्या बायकोला शिकवायला निघाला की बाईला फक्त चूल आणि मुलं शिवून दिसते. बरोबर आहे तुझं जानकी. तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊन मुलींना शिकवलं. आता तर तुम्ही तुमच्या बायकोला सुद्धा शिकवायला निघालात. बंद करा, बंद करा. ही शाळा बंद करा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. सावित्री, उत्तर दे यांना. अगं जानकी, हे सर्व तर मी तुझ्या माझ्या समाजातील चांगल्या मागणीसाठी करते मी गं. आणि तू होय एक बाई असून विरोध करते. शिक्षण शिकवणं धर्माच्या विरोधात कोणी नाही. हे शिक्षण प्रत्येकाचा अधिकार आहे आणि या अधिकारासाठी मी संघर्ष करीत राहीन. ए मुलगी घरा बाहेर पडली. भाग 3, महिलांचे राजकीय खच्चीकरण. अहो शांभो, पुढे आहे का